तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो Instagramला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपा आहे. खूप जणांचे कमेंटसुद्धा आलेले आहे, डीएमसुद्धा आलेले की अशा प्रकारे व्हिडिओ आम्हाला पाहिजे म्हणून. तर त्याचंच आपण टोटल ह्या व्हिडिओमध्ये सांगणं आहे. अगदी सोपं आहे, सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगलेलीच आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. तर सिम्पली हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ते कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथं आणि प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून आपण फोटो दिला, इथून ॲड करायचा हा फोटो इथून ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करून 0.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ना ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचं. त्यामध्ये इथून आपलं सॉन्ग असेल, ठीक आहे, सॉन्ग ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल शेवटच्या म्हणजे शेवटपर्यंत न्यायची जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत, ठीक आहे. तर हे असं झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा युट्यूबचं यायचं आहे आणि खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून PNG दिलं इथून ॲड करायचं आहे. तर इथं आपण PNG ॲड करूया. तर अशिवाय हे PNG इथून ॲड करायची, लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशिवाय, ठीक आहे. ओके, आता आपल्या सिम्पली इथे थांबल्यानंतर पुन्हा आहे ना पहिल्यांदा टच येऊन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि फोटो तुम्हाला इथून ॲड करायचा, ठीक आहे. फोटो ॲड केल्यानंतर रोटेट करायचा अशा प्रकारे, ठीक आहे. ओके, इथून हा फोटो आपला झालेला आहे रोटेट चांगलं. ओके, असं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही परफेक्ट बसवा, थोडं आपण खाली घेऊया इथं बस आहे आणि ह्या फोटोची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशिवाय, ठीक आहे. ओके, इथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, त्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला रिमूव्ह बीचचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला स्ट्रोक कोणता द्यायचा असेल तर इथं तुम्ही देऊन घेऊ शकता, जो पण तुम्हाला आवडेल. इथून कलर पण चेंज इथून तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर इथं आपण देऊन घेऊया आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करा. इथून हे झाल्यानंतर आता पहिल्यांदा एक की द्यायची इथे त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तिथे कीचा ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करा. आता 8 सेकंद तिथे यायचं आहे आणि इथे की द्यायची, ठीक आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. आता पहिले कीपाशी यायचं आणि हा फोटो आपल्या आशवाय खाली आणायचा, ठीक आहे, सरळ आणायचा आहे. थोडं पण म्हणजे वाकडा तिकडं नाही करायचं, सरळ आणायचं आहे. इथं आपण मुंडकं ठेवलं आहे फोटोचं, ठीक आहे, तिथनं आशवाय वर येईल, इथून बास आहे. इथून हा फोटोचं हे झाल्यानंतर आपल्या सिम्पली पहिल्यांदा द्यायचं पुन्हा आणि खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून इथून मला सिम्पली ना रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ओल्ड फुटेज, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची, जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर आपल्या म्हणजे बॅकचा जो हा फोटो आहे त्याला अशिवाय इथून एक इफेक्ट मिळून जाईल. इथून हे झाल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. सिम्पली हा व्हिडिओ आपण क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.